नमस्कार मैत्रिणींनो, सुनीता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत मराठवाडा स्पेशल डाळबट्टी। आपण 1 किलोच्या अंदाजाने डाळबट्टी बनवणार आहोत। असं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 किलो, ते चाळून घेतलेलं आहे स्वच्छ। त्याच्यासाठी हा अर्धा वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा, तो पण आपण चाळून घेऊया। आता आपण हातावर क्रश करून हा थोडासा ओवा घेतलेला आहे, थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। याच्यामध्ये मोहन घालणं खूप गरजेचं असतं। हे आपण गॅसवर अर्धी वाटी मोहन तेल ठेवलं होतं, ते गरम करून कडक असं करून घेतलेलं आहे आणि आता त्याला आपण असं मिक्स करून घेणार आहोत। चमच्याच्या साहाय्याने असं मिक्स करून घ्यायचं। ते आपण गरम तेल घातलं होतं ना, त्यामुळे हाताला भाजू शकतं म्हणून आपण त्याला चमच्याच्या साहाय्याने असं अगोदर थंड करून घेतलं। नंतर असं सगळं पिठाला चोळून घेतलं ते तेल हाताने थंड झाल्यानंतर। आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेऊया। शक्यतो आम्ही डाळबट्टी याचीच करतो, गव्हाची, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मका आणि याचं पीठ ते घालत राहते, हरभऱ्याची डाळ। पण आज मुलीला खायची होती डाळबट्टी म्हणून म्हटलं आज आपण ही करून बघूया। अगोदर केलेली मी, खूप छान होती, खुसखुशीत अशी। याला थोडं चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट मळावं लागतं। याला घट्ट मळलं ना, याचे लेयर पण खूप छान सुटतात आणि बट्टी पण खायला खूप छान लागते। पीठ पातळ झालं ना तर आपली बट्टी आहे ना थोडीशी शिजायला वेळ लागतो। आता आपण एवढा असा गोळा घेतलेला आहे आणि तो असा लाटून घेणार आहोत। आता आपली ही चपाती लाटून झालेली आहे, त्याला आपण मधून असं तेल लावूया थोडंसं आणि असं फोल्ड करूया। असं फोल्ड केल्यामुळं कसं याला बट्टीला आहे ना छानपैकी असं लेयर सुटतात। आता हे पूर्ण गोळे करून आपले तयार आहे। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, कारण ह्या चाळणीच्या मापाचं पातेलं माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता त्या पाण्याला अशी उकळी येत आहे। उकळी आली की आपण हे असं त्याच्यावर ठेवून घेऊ आणि नंतर त्याच्यावर असं झाकून ठेवू। याच्यावर असं झाकण ठेवलेलं आहे आपण। आता याला चांगलं एक 10 ते 15 मिनिटं शिजायला लागतात। आता आपले गोळे शिजलेत का हे आपण चेक करूया। आता असा एक फोर्क घ्यायचा आहे, फोर्क टाकून याच्यामध्ये बघायचं आहे। आता याला जर पीठ नाही लागलं तर समजून जायचं हे आपलं शिजलेलं आहे। आता आपल्या उकडलेल्या बट्ट्या आहेत, याला आपण थंड करण्यासाठी खाली ठेवूयात। आता अशा प्रकारे आपले हे उंडे थंड झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपण ह्या अशा साईजच्या हे कापून घेणार आहोत बट्ट्या। आता सर्व बट्ट्या आपल्या ह्या कापून झालेल्या आहेत। आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ह्या बट्ट्या घालून घेतलेल्या आहेत। तर याला आपण गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घेऊया। तर इकडे बट्ट्या आपल्या तळत आहेत, तोपर्यंत इकडे आपलं वरण तयार आहे। बट्टीसाठी लागणारं वरण तयार आहे। मी वरण तुम्हाला दाखवत नाही, कारण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी वरण केलेलं दाखवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन ते वरण बघू शकता। आता आपल्या बट्ट्या ह्या तळून झालेल्या आहेत, अशा गोल्डन फ्राय होईपर्यंत तळायच्या आहेत। याला लेअर पण खूप सुंदर आलेली बघू शकता, एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत। ही झाली आपली लेअरवाली डाळबट्टी।